महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत राज्यात शासनानं हर घर जल ही योजना सुरू केली आहे। या माध्यमातून सरकारी कामं काढण्यात आली। ही कामं सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि छोट्या कंत्राटदारांनी घेऊन जवळपास पूर्ण देखील केली आहेत। मात्र पूर्ण केलेल्या कामांची बिलं देण्यासाठी शासनाकडे गेल्या 1 वर्षांपासून निधीच उपलब्ध नाही। याचा गंभीर आर्थिक परिणाम कंत्राटदारांवर झालाय। वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील 35 वर्षाच्या हर्षल पाटील या तरुण उद्योजकानं 22 जुलै रोजी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन जीवन संपवलंय। त्यांचं जवळपास 1,40,40,00,000चं काम केलेलं बिल शासनाकडे प्रलंबित होतं। हे काम करण्यासाठी त्यांनी पदरचे पैसे घातले, शेत विकलं, सोनं विकलं, 65 लाखांचं सावकारी कर्ज घेतलं होतं। हे शासन पैसे देत नाही, मी आत्महत्या करतो, इतर लोक मला पैशासाठी तगादा लावतायत, वडिलांना काय सांगू नका, असं गेल्या अनेक दिवसांपासून ते मित्रांना बोलत होते। त्यांच्या आत्महत्येनंतर घरातील कर्ता पुरुष गेल्यानं कुटुंब पोरकं झालं। त्यांच्या आत्महत्येवरून राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। महायुती सरकार सगळीकडे अपयशी ठरतंय। एकीकडे शेतकरी आत्महत्या करतायत, भविष्यात ठेकेदार देखील अशा प्रकारे आत्महत्या करतील याची सरकारनं काळजी घ्यायला हवी, असं शिवसेना नेते संजय पवार यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील सरकार हे सर्व स्तरावर अपयशी ठरत आहे। एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही आहेत आणि दुसरीकडे तांदुळवाडी येथील एक तरुण 35 वर्षाचा तरुण जल जीवन मिशनचे पैसे मिळाले नाहीत, देयके मिळाले नाहीत म्हणून गळफास घेऊन आत्महत्या करतो। ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल। एकीकडे हजारो कोटीच्या घोषणा करायच्या, हे रस्ते करणार, ते रस्ते करणार, कोटी रुपये तुम्हाला मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि एकीकडे 1.25 कोटी रुपये द्यायला ह्या माणसाला पैसे नसल्याने त्या बिचाराने आत्महत्या केली। काय त्या बाळाने करायचं, काय त्या पत्नीने करायचं? हे सरकारचं फार मोठं अपयश आहे। हे जे हजारो कोटी रस्ते करताय, काय करताय, त्याच्याऐवजी जे देयक आहेत, कितीतरी 1000 कोटी देयक आहेत ठेकेदारांची, त्या ठेकेदारांचा विचार करा, नाही तर महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतायतच। हे तुमचं मोठं अपयश आहे। भविष्यात असे ठेकेदार सुद्धा आत्महत्या करू नयेत यासाठी या सरकारने काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। या आत्महत्येप्रकरणी राज्य शासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली आहे। राज्य शासनाकडे पैसे नसल्यामुळे ज्या कॉन्ट्रॅक्टरने आता आत्महत्या केली, सावकारकीमुळे त्यांना आत्महत्या करण्यास भाग पडलं, ज्यांच्यावर बँकांची कर्ज झाली, तर हे राज्य शासन किंवा केंद्र शासन जर कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पैसे देऊ शकत नसतील तर यांनी हा प्रोजेक्ट का आणला? माझं असं मत आहे की ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या घरच्यांनी या राज्य शासनाला पार्टी करून, पार्टी म्हणजे कोर्टामध्ये खेचून, कोर्टात यांना पार्टी केलं पाहिजे आणि या राज्यकर्त्यांना हा सदोष मनुष्यवध झाला म्हणून राज्यकर्त्यांना अरेस्ट केलं पाहिजे। जलजीवन अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांची पिळवणूक करू नये, प्रलंबित बिलं तात्काळ द्यावीत अशी मागणी करवीर तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष दयानंद शिंदे यांनी केली आहे। हर्षल पाटील राहणार तांदुळवाडी जिल्हा सांगली येथील आमचे कॉन्ट्रॅक्टर बंधू जलजीवनचे काम करत होते। जलजीवनचे काम करत असताना कर्ज उचललेले 1.5 कोटी रुपये शासनाकडे बिल थकीत होते। 65 लाख रुपये त्यानं कर्ज घेतलेलं होतं बाहेरून आणि तो तगादात ते पैसे देऊ न शकल्यामुळे बिल लवकर न मिळते त्यानं आत्महत्या केली। तर या शासनास आमची एक नम्र विनंती आहे की त्याचे तरी बिल लवकरात मिळावे। आमच्या राज्यातील 12,000 कोटी कॉन्ट्रॅक्टरांचे दिन आहेत ते पण मिळावे, का त्याचे तरी त्याच्या कुटुंबाला एक आधार म्हणून तरी त्याचे तरी बिल लवकर देण्यात यावी, ही एक शासनाची नम्र विनंती आहे। आणि ह्या अधिकाऱ्यांना एक आमची नम्र विनंती आहे, ज्या शासकीय ज्या जलजीवनमधले आहेत, पाणीपुरवठ्याचे आहेत, की त्यांनी ह्या एवढी पिळवणूक करू नये। त्यांनी सुद्धा एवढं तरी बघावं ह्या लोकांनी, या कॉन्ट्रॅक्टर बंधूने काय केले आणि त्यांना पिळवणूक करू नये, त्यांची काय असेल ती बिलं लवकरात देण्यात यावी, ही मी त्यांना नम्र विनंती करत आहे। जलजीवन प्रमाणेच बांधकाम मधील 25-15, 30-54 आदी कामांचे पैसे तात्काळ अदा करावेत, अन्यथा बांधकाम मधील कंत्राटदार आत्महत्येच्या तयारीत असल्याचं बाजीराव पाटील यांनी सांगितलं। जलजीवन प्रमाणे बांधकाममधील सुद्धा बरीच थकीत आहेत। 25-15 असेल, 30-54 असेल, प्रादेशिक पर्यटन असेल, याचे पण भरपूर पैसे थकीत आहेत। तरी शासनाला आमची नम्र विनंती आहे की बांधकाममधील पण कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर त्याचे पण पैसे
अदा करावेत अशी आमची शासनाला विनंती आहे. दरम्यान आज कोल्हापुरात जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर आणि करवीर तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं करवीर पंचायत समिती कार्यालयासमोर हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विश्वास घाटगे, राजू पाटील, कुणाल संसारे, विक्रम नलवडे, अवधूत भोसले, नितीन नाईक, प्रवीण पाटील, शरद कांबळे, युवराज पाटील, योगेश बचाटे, पप्पू परीट, दत्ता शेळके, अक्षय केनवडे, अनिकेत नाळे, कपिल शिर्के, कार्तिक पाटील आदी उपस्थित होते.